नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर SSP स्टडी पॉईंट मराठीवर. तर चला आजचा पहिला प्रश्न आहे. 1 जुलै 2021 रोजी श्रीनगरमधून मिश्री चेरी या फळाची पहिली व्यावसायिक निर्यात डॅश शहराकडे करण्यात आली. कोणत्या शहराकडे करण्यात आली? मिश्री चेरी या फळाची पहिली व्यावसायिक निर्यात कोणत्या शहराकडे करण्यात आली? श्रीनगरमधून 6 जुलै 2021 रोजी. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, दुबई या शहराकडे करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या दृष्टिकोनातून भारत सरकारने सहकार मंत्रालयाची स्थापना केली? कोणत्या दृष्टिकोनातून भारत सरकारने सहकार मंत्रालयाची स्थापना केली मित्रांनो? यासाठी 4 पर्याय दिले. 4 पर्यायापैकी बरोबर उत्तर सांगायचं आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, सहकार ते समृद्ध या दृष्टिकोनातून भारत सरकारने सहकार मंत्रालयाची स्थापना केली. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या विभागाने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स प्रकल्पाला प्रारंभ केला? ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स या प्रकल्पाला कोणत्या विभागाने प्रारंभ केला? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ड, उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स या प्रकल्पाचा प्रारंभ केला आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या नदीवर ग्रँड इथिओपियन पुनर्जीवन धरण उभारले जात आहे? अशी कोणती नदी आहे? त्या नदीवर ग्रँड इथिओपियन पुनर्जीवन धरण उभारले जात आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, ब्ल्यू नाईल नदी यावरती उभारले जात आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या अंतराळ संस्थेने सगयू लघु उपग्रहावरील खडकाचे नमुने प्राप्त केले आहेत? कोणती संस्था आहे ती अंतराळ संस्था? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, नासा ही अंतराळ संस्था आहे. पुढचा प्रश्न आहे. कोळसा मंत्रालयाच्या 2020-21च्या आर्थिक वर्षाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार कोणते राज्य कोळसा उत्पादनात अग्रेसर आहे? 2020-21 या वर्षाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार कोणते राज्य कोळसा उत्पादनात अग्रेसर आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, छत्तीसगड हे राज्य अग्रेसर आहे. पुढचा प्रश्न आहे. मस्त सेतू नामक ऑनलाईन कोर्स मोबाईल ॲप विशेषतः डॅश याच्यासाठी आहे. कशासाठी आहे? मस्त सेतू नामक ऑनलाईन कोर्स मोबाईल ॲप विशेषतः डॅशसाठी आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, मत्स्यपालनासाठी आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या राज्यात रामगड विषधारी अभयारण्य आहे? असं कोणतं राज्य आहे? त्या राज्यामध्ये रामगड विषधारी अभयारण्य आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, राजस्थान या राज्यामध्ये रामगड विषधारी अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न आहे. भालिया गहू हे डॅश राज्याच्या भालक नामक क्षेत्रात लागवड केल्या जाणाऱ्या लांब मनीच्या गव्हाचे एक वाण आहे. कोणत्या राज्याचं आहे ते? भालिया गहू. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, गुजरात या राज्यामध्ये हे गव्हाचे एक वाण आहे. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते जुलै 2021 या महिन्यात क्युबामध्ये धडकलेल्या उष्णकटिबंधित वादळाचे नाव आहे? खालीलपैकी कोणते जुलै 2021 या महिन्यात क्युबामध्ये धडकलेल्या उष्णकटिबंधित वादळाचे नाव आहे? जे जुलै 2021मध्ये क्युबा या देशामध्ये उष्णकटिबंधित जे वादळ धडकलं होतं त्याचं नाव सांगायचं आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, एल्सा. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या देशातील अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांनी पांढरा ध्वज मोहिमेला सुरुवात केली आहे? सो कोणत्या देशातील अल्प उत्पादन असलेल्या कुटुंबियांनी पांढरा ध्वज मोहिमेला सुरुवात केली आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, मलेशिया या देशामध्ये. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या प्रजातीची शोधली गेलेली ग्रेवेलिया बोरो ही नवीन जात आहे? खालीलपैकी कोणत्या प्रजातीची शोधली गेलेली ग्रेवेलिया बोरो ही नवीन जात आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, भूमिगत कोळी. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या देशात जगात सर्वात उंच वाळूपासून बनविलेला महल आहे?
कोणत्या देशात जगातील सर्वात उंच वाळूपासून बनवलेला महल कोणता आहे किंवा कोठे आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, फ्रान्स या देशामध्ये जगातील सर्वात उंच वाळूपासून बनवलेला महल आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात नवेगाव नागझिरा वाघ प्रकल्प आहे? कोणत्या राज्यात नवेगाव नागझिरा वाघ प्रकल्प आहे? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र या राज्यामध्ये नवेगाव नागझिरा वाघ प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने मुख्यमंत्री कोविड-19 परिवार आर्थिक सहायता योजना लागू केली आहे? असं कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे त्या सरकारने मुख्यमंत्री कोविड-19 परिवार आर्थिक सहाय्य योजना लागू केली आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्र राज्य कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, नागपूर येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, यंदा महाराष्ट्राचा भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क, आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे यंदाचा. पुढचा प्रश्न आहे, सिंधू नदीचा उगम कोठे झाला आहे? सिंधू नदीचा उगम कोठे होतो? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, मानस सरोवर झील येथे सिंधू नदीचा उगम होतो. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधीचे राजकीय गुरु. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ड, गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, मौलाना अब्दुल कलाम आझाद हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे न्यूझीलंडमध्ये भारतीय वंशाचे पहिले मंत्री कोण बनले? अलीकडे न्यूझीलंडमध्ये भारतीय वंशाचे पहिले मंत्री कोण बनले? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ड, प्रियंका राधाकृष्णन हे न्यूझीलंडमध्ये भारतीय वंशाचे पहिले मंत्री बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे, पश्चिम घाटातील उंच शिखर कोणते? पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, अन्नाईमुडी हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. पुढचा प्रश्न आहे, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, गोंदिया या जिल्ह्यामध्ये नागझिरा अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त वाघ कोणत्या जिल्ह्यात मृत्यू पावले आहेत? कोणत्या जिल्ह्यात मृत्यू पावले आहेत महाराष्ट्रातील सर्वात जास्त वाघ? त्याचा बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, मोहरी पिकाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे राज्य. मोहरी या पिकाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे राज्य. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, राजस्थान हे राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे, 14 सप्टेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? 14 सप्टेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, डायडॅस ही शहरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. सर्वात मोठी ग्रंथी सांगायची आहे शरीरातील, मानवी शरीरातील, आणि ती पित्तरस स्रवते. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, यकृत. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. पुढचा प्रश्न आहे, डेसिबल हे डॅश मोजण्याचे एकक आहे. डेसिबल हे डॅश मोजण्याचे एकक आहे. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे डेसिबल.
पुढचा प्रश्न आहे, इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या डॅश डॅशचे उदाहरण आहे. इंद्रधनुष्य हे डॅश डॅश चे प्रकाशाच्या डॅश डॅशचे उदाहरण आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 अपस्करनचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ असे म्हणतात? शुष्क बर्फ असे कशाला म्हटले जाते खालीलपैकी? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड यास शुष्क बर्फ म्हटले जाते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जास्तीत मित्रांमध्ये शेअर करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.